नमस्कार. मी शोभा जाधव. आज आपण भाजीची रेसिपी दाखवणार आहे आणि ती भाजी म्हणजे सगळ्यांना आवडणारीच असते. म्हणजे आपण बटाट्याची भाजी दाखवणार आहे. तर बटाटा म्हटलं की सगळ्या लहानपासून मोठ्यापर्यंत खुश असतात. काही कोणाला अशी भाजी आवडत नाही असं काही होत नाही. आणि बटाटा वेगवेगळ्या प्रकाराने आपण भाजी बनवत असतो बटाट्याची. तर आज मी असं थोडंसं वेगळी पद्धत आहे बटाट्याची भाजी बनवण्याची. त्याला आपण कांदा, टोमॅटो, लसूण वगैरे काही वापरणार नाही आहे किंवा कोणत्याही प्रकाराचं वाटणसुद्धा आपण करणार नाही आहे. आणि खूप इझी रेसिपी आहे आणि पटकन होणारी आहे. म्हणजे आता आपण बाहेरून फिरून आलो आणि आपल्याला कंटाळा आला जे स्वयंपाक बनवायचा किंवा कुठल्याही बाकीच्या भाज्यांना जरा वेळ लागतो. तर हे करत चिरत बसा, हे करत बसा, म्हणजे वेळ होतो त्याला. तर तसं काही न होता पटकन 5च मिनिटात बनणारी, म्हणजे तयारीला जास्त वेळ नाही लागत. भाजी बनण्याला 10-15 मिनिटं लागतात, पण भाजी अगदी पटकन होते. तर चला सुरू करूया आपण रेसिपी बनवायला. तर आता मी असे मोठे 4 बटाटे घेतलेले आहेत. असे मोठ्या साईजचे 4 बटाटे आहेत. ते मी उकडून घेतलेले आहे. आपण उकडून घ्यायचे. मी पातेल्यामध्ये उकडले. आपण वरण भात वगैरे केला तर त्याच्यावरती पण तुम्ही लावू शकता. नंतर मला साहित्य लागणार आहे. नेहमीप्रमाणे आपल्याला तेल लागेल. तेल आणि हिंग घालते मी फोडणीला. त्यानंतर मिरची पावडर लागेल, हळद लागेल, जिरं मोहरी लागणार आहे. त्यानंतर लागेल आपल्याला अर्धा चमचा मी जिरा पावडर घेतलेली आहे. 1 चमचा मी धणे पावडर घेतलेली आहे. त्यानंतर बेसन पीठ लागेल मला. हा जो टेबलस्पून असतो आपला तो मी 1.5 चमचा घेतलेला आहे. 1 कच्चा भरून घेतला आणि अर्धा थोडासा हे घेतला, तर 1.5 चमचा मला चण्याचं पीठ लागणार आहे. तर आणि थोडी कोथिंबीर, चवीनुसार मीठ, असं सगळं साहित्य मला लागणार आहे. तर चला आपण सुरू करूया रेसिपी बनवण्यासाठी. तर आता हे सगळे मी बटाटे असं साल काढून मी छानपैकी त्याच्या फोडी करून घेते. आता आपण बटाटा पण असा मऊ उकडायचा आहे, असा कडक वगैरे उकडायचा नाही आहे. असं सॉफ्ट, पटकन साल निघाली पाहिजे आणि थोडंसं असा सॉफ्ट असला पाहिजे. तर आता मी बटाटे सोलून घेते आणि छानपैकी फोडी करून घेते. बटाटे छान आपले सोलून झालेले आहेत. त्यात आपण याच्या अशा फोडी करून घ्यायच्या. नॉर्मल जशा आपण फोडी करतो त्याप्रमाणेच करायच्या. अशा पद्धतीने आपण फोडी करून घेणार आहोत बटाटे. बघू शकता छान आपल्या फोडी करून झालेल्या आहेत. आता आपण गॅस पेटवणार आहोत. कढई ठेवायची नेहमीप्रमाणे. कढई जरा गरम होऊ द्या. कढई बऱ्यापैकी गरम झालेली आहे. आता आपण याच्यामध्ये असं थोडं 2 ते 3 चमचे आपण तेल टाकणार. तेल आता गरम होऊ द्यायचं आहे. खमंग बटाटे असं म्हणतात या भाजीला, आणि लागते सुद्धा छान आणि होते पण पटकन. आपण हिंग फोडणीला घालणार आहोत. चिमूटभर हिंग घातलाय मी. मोहरी अर्धा चमचा. जिरं आपण थोडं कमी घालूया, कारण का जिरेपूड पण घालणार आहोत. जिरं हे तडतडते मोहरी. गॅस मोठाच ठेवलाय मी. आता थोडा कमी करूया. आता जिरं टाकायचं आहे. आणि जे हे बेसन आहे ते आपण आता भाजून घेणार आहोत. गॅस कमी ठेवायचा आहे आणि बेसन छान असं भाजून घ्यायचं. असं 1 ते 2 मिनिटासाठी बेसन भाजून घ्यायचं. बेसन आपलं छान भाजून झालंय. बघू शकता तेलामध्ये थोडासा ब्राऊन कलर आलेला आहे. आता ह्यात आपण टाकणार आहोत
मिरची पावडर 1 चमचा, आणखी थोडी टाकूया कारण 4 मोठे बटाटे, ते पण असं हलवून घ्यायचं आहे. अर्धा चमचा हळद, ती पण छान तेलामध्ये परतवून घ्यायची आहे. जिरे पावडर टाकली मी आणि धणे पावडर. सगळे छान तेलामध्ये परतून घ्यायचे बेसनासोबत. बघू शकता. आता हे छान परतून झालेलं आहे. आपण आता हे बटाटे ह्याच्यामध्ये टाकणार. बटाटे पण छान त्याच्यामध्ये घोळवून घ्यायचे. आणि थोडा रसा करायचा आहे आपल्याला, सुकी नाही बनवायची. अंदाजाने ग्रेव्ही बनवायची. खूप घट्ट पण नाही झालं पाहिजे आणि खूप पातळ पण नाही करायचं. आपल्याला मीडियममध्ये आता हे शिजवून घ्यायचं आहे. आणखी थोडंसं टाकूया पाणी. बघू शकता. कांदा, लसूण, टोमॅटो असं मी काही वापरलेलं नाही आहे. आणि दुसरी गोष्ट, कुठचं वाटण पण नाही आहे. चवीनुसार मीठ जाणार आहे ह्याच्यामध्ये. गॅस मीडियम ठेवायचा आहे आणि 5-1 मिनटं शिजू द्यायचं. आता वरतून आपण कोथिंबीर टाकूया. कोथिंबीर मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे. यात आपण बारीक चिरून घालणार. आणि बटाटे उकडलेले असतात, पीठ सुद्धा भाजलेलं असतं, त्यामुळे ना 3 ते 4 मिनटं शिजवायचं, जास्त नाही शिजवायचं याला. त्याला पण छान 3-4 मिनटं शिजू देऊया. आणि पाणी थोडे जास्तच घालायचं आहे. म्हणजे कसं माहिती आहे का, असं ते घट्ट नाही होणार. म्हणजे तो रसा नंतर 2-3 मिनटं शिजला ना की ते थोडंसं ठेवता. थोडंसं मी पाणी वाढवलं याच्यामध्ये. आता थोडीशी रसेदार करायची. आता याला पण 2 ते 3 मिनटं उकळू देऊया. बघू शकता भाजी छान उकळते आणि वास पण खूप सुंदर आलेला आहे. एकदा आपण हलवूया भाजीला. दोन ते 3 मिनटं मी शिजवलेली आहे. तर आता आपण गॅस बंद करणार आहोत आणि आपली भाजी तयार आहे, खमंग बटाटे. तर बघू शकता मी एका ताटलीमध्ये सर्व केलेली आहे. खमंग बटाटे आपले तयार आहे. तर नक्की करून बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.